हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमीमध्ये. मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहो मी. ओके, सध्या बघू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांना CNE आणि CPD करायची असते, बट त्यांना यूजर ID, पासवर्ड आणि त्यांचा जो UID नंबर आहे तो मिळत नाही किंवा तो शोधता येत नाही. ओके, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर प्लीज व्हिडिओला बघा. नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मॅक्सिमम तुमच्या मैत्रिणींपर्यंत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे स्वतः सॉल्व करता येईल. त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. ओके, सर्वात पहिलं तुम्ही काय करायचं, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल .org. ओके, याच्यावर जायचं. ओके, म्हणजे असं तुम्ही गुगलवर असं टाका, त्याच्यानंतर त्याला क्लिक करा. जसं अशा पद्धतीचं ओपन होईल, त्यानंतर तुम्ही लॉग इनवर जायचं. ओके, बघू शकता यामध्ये हे लॉग इन इंटरफेस आहे. ओके, लॉग इनला गेलात. ओके, आता जरा नवीन इंटरफेस आलेला आहे, यामध्ये बघू शकता तुम्ही. ओके, तर पुन्हा एकदा आपण बघ करूया. ओके, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल .org. ओके, ठीक आहे. बघा झालं, आलं आपण लॉग इनला आल्यानंतर तुम्हाला यामध्ये जनरल लॉग इनवर क्लिक करायचं आहे. ओके, ठीक आहे. आपण जनरल लॉग इनवर क्लिक केलं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला गो टू द वेबसाईट, आणि इथे तुम्हाला काय करायचं, हे नवीन इंटरफेस MNCचा आलेला आहे. 2 दिवस वेबसाईट बंद होती. होम आहे, कॉन्टॅक्ट आहे आणि लॉग इन आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना जर काही प्रॉब्लेम येत आहे, म्हणजे तुम्ही हे लॉग इन आहे जे, याच्यावर लॉग इनवर क्लिक केलं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर हे मागेसुद्धा हाच इंटरफेस होता. ओके, तुम्हाला यूजर ID किंवा जो युनिक ID तुमचा ना माहिती नाही, म्हणजे हा जो युनिक ID तुमचा माहिती नाही, हा माझा युनिक ID आहे, कारण ऑलरेडी मी लॉग इन आहे. ओके, ऑलरेडी मी लॉग इन आहे अशा पद्धती तुम्हाला दिसेल. तर तुम्ही फॉरगेट केला. तर सर्वात इम्पॉर्टंट, तुम्हाला जर तुमचा यूजर नेम नाही माहिती, पासवर्ड नाही माहिती आणि UID नंबर नाही माहिती, तर अशावेळी तुम्ही काय करायचं, फॉरगेट पासवर्ड करायचं. ओके, फॉरगेट केलं. फॉरगेट केल्यानंतर तुमचा जो नंबर आहे तुम्हाला इथे टाकावा लागेल. ओके, तुमचा कुठलाही नंबर असो. ओके, एंटर युअर रजिस्ट्रेशन नंबर. तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. जसं की माझा XLV II 501 नंबर आहे. ओके, बघा आता मी काय करतो आहे, जस्ट क्लिक केलं, माझा जो नंबर आहे XLV 501 टाकला, मी सबमिट केलं. त्यानंतर माझी ही करेक्ट इन्फॉर्मेशन इथे बघायचं. बघा काय झालं, मी मागेसुद्धा बनवलं होतं, बट सध्या तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो आहे, तुम्ही पुन्हा एकदा ज्या लोकांनी याच्यापूर्वीसुद्धा हा माझा व्हिडिओ बघितला असेल, त्यांनी स्वतः आत्तासुद्धा तुम्ही जाऊन तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचा यूजर ID, ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करावा लागेल. कारण मी आत्ता हा अपडेट केला, इथे काहीतरी वेगळंच ईमेल ID होता माझा आणि नंबरसुद्धा वेगळा होता. तर मी काय केलं आहे, एडिटवर गेलो आहे. ओके, एडिट केल्यानंतर हा जो ईमेल ID एडिट करताना जो तुमचा करेक्ट ईमेल ID तुम्ही इथे टाकायचा. तुम्हाला एक OTP येईल तुमच्या ईमेल IDवर, तो टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा. त्याच्यानंतर इथेसुद्धा जो आहे एडिट करायचा मोबाईल नंबर, तुम्हाला OTP येईल मोबाईल नंबरवर, तो करायचा. ओके, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे यूजर ID, ओके, यूजर ID आणि पासवर्ड तुम्हाला कुठे येईल, तुमच्या फोन नंबरवर येणार. तर गेट लॉग इन क्रेडेन्शियल करायचं. ओके, आलं. त्यानंतर मला एक मेसेज येतो. ओके, मला एक मेसेज येतो माझा यूजर ID पासवर्डचा. बघा, लॉग इन क्रेडेन्शियल ID. ओके, हे बघा, लॉग इन क्रेडेन्शियल ID सेंड टू द रजिस्टर्ड मोबाईल नंबर ॲज वेल ॲज ईमेल IDला गेलं. ओके, आता जो मला जो यूजर ID आणि पासवर्ड जो मिळाला, काय करायचं तुम्ही. ओके, बघा आता इथे मी लॉग आउट करतो. बघा आता हा माझं मी लॉग आउट करतो आणि पुन्हा एकदा लॉग इन करतो. आता माझं यूजर नेम काय आहे, येस माझा हा यूजर नेम आहे, माझा पासवर्ड. ओके, बघा जस्ट अ मिनिट. ठीक आहे, माझा पासवर्डसुद्धा टाकला आणि जो कॅपेचे आहे, म्हणजे 8 ने 4 12. ओके, असं टाकायचं कॅपेचे आणि तुम्ही लॉग इन करा. ओके, आता लॉग इन केल्यानंतर तुमचं हे अशा पद्धतीचं इंटरफेस होतं आणि इथे तुम्हाला तुमचा UID नंबर दिसतो. हा तुमचा UID नंबर असतो. ओके, हा तुमचा. आता तुम्हाला काय झालं, तुम्हाला UID नंबर मिळाला, तुम्हाला यूजर नेम मिळालं, तुम्हाला पासवर्ड मिळाला. आता काय करायचं बघा. आता तुम्ही काय करायचं, पुन्हा एकदा तुमच्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या पोर्टलला यायचं, CPDवर आता लॉग इन करायचं, म्हणजे तुम्हाला इथे माहिती पडायला पाहिजे. आता सध्या हे असं बऱ्याचदा होतं, त्यावेळी पुन्हा एक नवीन इंटरफेस तुम्ही ओपन करायचा. ठीक आहे. ओके, पुन्हा एक नवीन इंटरफेस ओपन करायचं. बघा आता मी तुम्हाला करून दाखवतो आहे. ओके, पुन्हा गेलो आहे, नंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आलो आपण. ओके, आता CPDवर जायचं, क्लिक करायचं, CNE लॉग इन करायचं. CNE लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दिसतात की ॲट प्रेझेंटली किती CNE आहे. आता तुम्हाला सांगतो, यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ओके, बीड साईडच्या जर ANM असेल, ANM किंवा GNM किंवा BSc नर्सिंग असेल, ओके, फ्रॉम प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट सेक्टर, म्हणजे हे सगळ्यांसाठी आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, बीड साईडच्या लोकांसाठी फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला 10 पॉईंटची CNE आहे. डिटेलवर जायचं, अप्लाय करा किंवा डिरेक्टलीसुद्धा जिथे आहे. ओके, याच्यावर डिटेलमध्ये जाऊन कुठल्या कॉलेजमध्ये आहे, कुठे जायचं आहे, प्लेसचं नाव येईल. डिप्रेशन मॅनेजमेंटवर 26 तारखेला आहे बीडमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट, 100 रुपयामध्ये
₹100 तुम्हाला बऱ्यापैकी भेटत आहे. प्लस हे ऑनलाईन CNE तुम्हाला दिसतं. इथे 4 ऑनलाईन CNE आहे, जिथे की तुम्हाला काही पैसे पे करायचे नाही. घर बसल्या तुमच्या इथून तुम्ही अनलिमिटेड व्ह्यूज करून म्हणजे बराच वेळ घेऊनसुद्धा ही CNE तुम्ही कंप्लीट करू शकता. याचे मला 5 पॉईंट मिळाले, याचे 5 पॉईंट, याचे 5 पॉईंट, ओके, असे मिळून मला 20 पॉईंट मिळालेले आहे. आणि 10 मी एक ऑफलाईन CNE केली होती. टोटल माझ्याकडे आता 30 पॉईंट जमा झालेले आहे. ओके, बट मी माझे जे ANMs आणि GNM BSc नर्सिंग स्टुडंट आहे त्यांना सांगतो आहे की डेफिनेटली तुम्ही 26 तारखेला जर बीड साईडचे असाल, बीडमधले असाल, तर तुम्ही ही CNE करायला पाहिजे फक्त ₹100 कुठल्या ठिकाणी आहे? कॉलेज ऑफ नर्सिंग, ओके, जे अंबाजोगाईचे कॉलेज ऑफ नर्सिंग आहे. ओके, बीडचं जे कॉलेज ऑफ नर्सिंग आहे, ओके, बघू ऑर्गनायझर कोण आहे? कॉलेज ऑफ नर्सिंग स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल आणि अंबाजोगाई. ओके, इथे सगळ्यांना बोलवलेलं आहे. म्हणजे कुणाला? ओके, इथे प्रायव्हेट सेक्टरचे पण विद्यार्थी करू शकतात आणि जे गव्हर्नमेंट सेक्टरचे आहे ते सुद्धा इथे करू शकता. इथे तुमचा नंबर टाकायचा, कुठलाही नंबर टाका आणि अप्लाय करा. तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो, आणि त्यानंतर तुम्ही त्या CNEला जाऊ शकता. ओके, हे झालं. आता इथे काय करायचं, तुम्ही CPD लॉग इन करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला ॲज अ पार्टिसिपेंट करणं गरजेचं आहे. ओके, जर तुम्ही ऑब्झर्वर असाल तर ऑब्झर्वरचं करू शकता, स्पीकर असेल स्पीकर, बट आपण वी आर डेलिगेट्स म्हणजे पार्टिसिपंट. तर पार्टिसिपंटवर आपण क्लिक करू. ओके, इथे जायचं. आता आपण UID नंबर आपल्याला मिळालेला आहे. तो UID नंबर इथे टाका, युजर ID टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर काय होईल बघा, हा असा इंटरफेस ओपन होईल. ओके, हा इंटरफेस माझा ओपन झाला. आकाश पुंडलिकेलमध्ये बघू शकता. ओके, अप्लाइड CNE म्हणजे मी अजून कुठलीही अप्लाइड केलेली नाही, एकच कुठली तरी केलेली आहे, ती पण मी कंप्लीट केलेली नाही. आता मी कुठल्या CNE अटेंडेड म्हणजे मी आतापर्यंत किती CNE अटेंड केल्या तुम्हाला याच्यावर दिसतं. एका आस्त्रिकाची 1 2 3 4, हे 4 मी फ्रीच्या CNE केल्या, तर याचे मला 20 पॉईंट मिळाले बघू शकता. आणि ॲडव्हान्स एंड इन लाईफ एक मी भारती हॉस्पिटलला एक CNE केली होती, मी तुम्हाला बघू शकता. याचे मला 10 पॉईंट मिळाले. म्हणजे असे 30 पॉईंट माझ्या खात्यामध्ये जमा असायला पाहिजे. आता बघून घेऊ खरंच जमा झाले का. येस, समरीमध्ये जाऊया. ओके, आता पुन्हा एकदा लॉग इन करावं लागेल आपल्याला. ओके, जस्ट आता बघू शकता पार्टिसिपंट CNEमध्ये CNE समरीमध्ये गेलो आहे मी, आणि समरीमध्ये तुम्ही बघू शकता माझे 30 पॉईंट जमा झाले आहेत. ओके, बघू शकता माझे 30 पॉईंट जमा झाले 2022 ते 27पर्यंत. म्हणजे तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे, फ्रीचे सुद्धा तुमचे जे 4 CNE आहे त्याचे 5 × 20 पॉईंट जमा झाले आणि 10 मोर दॅन इनफ आहे. ओके, मी तुम्हाला आत्ताही सांगतो आहे की हे CNEचं जे आहे तुम्ही आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये करा, इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. ओके, जी बीडची आहे बीडची CNE करा तुम्ही. फक्त तुम्हाला ₹100  10 पॉईंटसाठी CNE आहे. ANM GNM सगळ्यांसाठी आहे, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, कुणीही करू शकतात. तिथे ते लिहिलेलं आहे. ओके, बघू शकता तुम्ही. ओके, तर मला एवढंच म्हणायचं आहे, 30 ते 50 पॉईंट तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा करून ठेवा. डेफिनेटली आपल्याला 150 जे CNE पॉईंट आहे. ओके, आपल्याला काय सांगितलं की 2027 ते 32मध्ये जर तुम्हाला करायचं असेल, तुमचं रजिस्ट्रेशन रिन्यू करायचं असेल, तुमचं लायसन्स रिन्यू करायचं असेल, तर तुम्हाला 150 पॉईंटची अट आहे. ओके, बट डेफिनेटली इथे बऱ्याच विद्यार्थ्यांना 150 पॉईंट होणार नाही, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जरा सूट भेटू शकते. बट हे सूटचं जे सर्क्युलर आहे MNCचं ते डेफिनेटली आपल्याला एक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बघायला मिळू शकतात किंवा ऑक्टोबरमध्ये बघायला मिळू शकते. बट मी एवढंच सांगेल तुम्हाला, मरमर करत इकडे तिकडे हिंडू नका. ओके, तुमच्या जर घराजवळ कुठे CNE असेल तर डेफिनेटली तुम्ही करा, आणि तुमच्या खात्यामध्ये एक 30 ते 50 पॉईंट जमा करून ठेवा. आणि पुन्हा आस्त्रिकाच्या फ्रीच्या CNE येणार आहे, त्यासुद्धा तुम्ही अटेंड करा. ओके, वारंवार माझा व्हिडिओ येत असतो. ओके, गडबड करू नका, घाई करू नका. ओके, आणि पैशांची नासाडी बिलकुलच करू नका. जिथे तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहे फ्रीचं करा. ओके, आणि ₹100-200 मिळत असेल ती एखादी तुमच्या घराजवळची CNE करून टाका. ओके, सो लवकरच भेटूया पुन्हा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद. काही डाऊट आहे कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम महाराष्ट्रातल्या मुलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.